मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यातील टाकेडोकेश्वर गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. टाकेडोकेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये या दोनही महामानवांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यांना नमन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी दोनही थोर पुरुषांच्या स्मृतींना उजळवून त्यांच्या आदर्शाचं स्मरण केलं. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रामधील थोर साहित्यिक, समाजसुधारक आणि दलित चळवळीचे अग्रणी नेते होते. त्यांच्या लेखनामधनं आणि विचारामधनं शोषित पीडित समाजाच्या वेदनांना वाचा फुटली होती. तर लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महानायक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे घोषवाक्य देणारे आणि राष्ट्र जनजागृतीचे अग्रदूत होते. या दोनही महामानवांच्या जयंती पुण्यतिथी निमित्तानं गावामधील नागरिकांनी त्यांच्या आदर्शाचं अनुकरण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. या कार्यक्रमासाठी टाकेडोकेश्वर गावाचे सरपंच अरुणा खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक साळवे, विक्रम झावरे, तसेच बबलू झावरे, माळीभाऊ रांधवन, देविदास अल्लाट, सुनील माकरे, पिंटू जाधव, संकेत झावरे, संदीप अल्लाट, श्यामा अल्लाट, सुशांत अल्लाट, प्रतीक चव्हाण, लक्ष्मीकांत अल्लाट, गणेश वैराळ यांच्यासह गावामधील मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकत्रित येऊन दोनही थोर महापुरुषांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या आदर्शानुसारच समाजामध्ये एकता, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. टाकेडोकेश्वर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. आज आदर्श गाव टाकेडोकेश्वर मध्ये कॉम्रेड, लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तद्वतच बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी टाकेडोकेश्वर मध्ये अत्यंत दिमाखाने संपन्न झाली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि टाकेडोकेश्वरचे माजी सरपंच, तद्वतच आदरणीय शिवाजी काका खिलारी हे उपस्थित राहिले. तर खरोखरच या आदर्श गाव टाकेडोकेश्वर मध्ये जगबदला घालून घाव सांगून गेले माझे भीमराव या उक्तीप्रमाणे फकीरा कादंबरी ज्यांनी बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केली, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती या ठिकाणी संपन्न झाली. आणि हल्ली महाराष्ट्र सरकार देखील खूपच मोठ्या अवस्थेमध्ये जयंतीचे अवलोकन करीत आहे. तरी मी अधिक न बोलता या महामानवांना नतमस्तक होऊन अण्णाभाऊ साठेंच्या
जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन अर्पण करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता नाना आणि भाऊंनी इथं उल्लेख केला. खरं तर त्या महापुरुषाबद्दल सांगण्याचं आपण इतिहासामध्ये आणि आतापर्यंतच्या जीवनामध्ये त्यांचा शाळेमध्ये जे काही धडे वाचले आणि नाना त्यावरती बरंच काय असं बारीक याच्यावरती चिंतन केलं गेलेलं आहे. आणि ह्या महापुरुषाला मी आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या त्यांच्या या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना आपण इथे उभे राहिलात आणि हा कार्यक्रम मोठ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. खरं तर नाना तुम्ही जे काही प्रेरणा इथं दिली, अण्णाभाऊ साठेंबद्दल फकीरा ही कादंबरी आम्ही जीवनामध्ये म्हणजे ज्यावेळेस कळायला लागली त्यावेळेस ती फकीरा कादंबरी वाचली आणि अक्षरशः त्या कादंबरीमध्ये ज्यावेळेस आपण वाचत असतो त्यावेळेस अंगावरती शहारे उभे राहतात. त्यांचे जे पवाडे ऐकले त्या पवाड्यांमध्ये सुद्धा असा सळसळ रक्त त्यांच्या लेखणीमधून माणसाच्या जीवनामध्ये संपन्न होतो. अशा या महापुरुषाला मी अभिवादन करतो. आणि तसेच आज लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.